ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। राहुरी येथील डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याचं स्वप्न अखेर स्वप्नच राहिलं। 16 मे रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 173 पैकी 116 अर्ज मागे घेण्यात आले आहेत, तर 57 जण निवडणूक रिंगणामध्ये उतरले आहेत। सदर निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होत असल्याचं चित्र आता स्पष्ट झालंय। राहुरी येथील बंद पडलेल्या डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर 21 जागांसाठी 180 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते। छाननीमध्ये 7 अर्ज अवैध ठरल्यानं 173 अर्ज राहिले होते। 16 मे रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 116 अर्ज मागे घेण्यात आले, तर प्रत्यक्षात 57 जण निवडणूक रिंगणामध्ये उतरले आहेत। या निवडणुकीमध्ये आता जनसेवा मंडळ, शेतकरी विकास मंडळ तसेच कारखाना बचाव कृती समिती मंडळ यांच्यामध्ये तिरंगी लढत होत आहे। आमदार शिवाजीराव कर्डिले, सत्यजित कदम आणि भाजप समर्थक सर्वच उमेदवारांनी या निवडणुकीमधनं माघार घेतली आहे। त्यामुळे कर्डिले आणि विखे गट निवडणुकीमध्ये कोणाला सहकार्य करणार याकडेच सभासदांचं लक्ष लागलंय। दरम्यान अनेक बैठका घेऊन तनपुरे कारखाना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेत, मात्र त्याला यश आलं नाहीये आणि अखेर निवडणूक लागली आहे। त्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्याचं स्वप्न अखेर स्वप्नच राहिलं। या निवडणुकीसाठी 19 मे रोजी चिन्ह वाटप होऊन 31 मे रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे, तर 1 जून रोजी मतमोजणी होऊन त्याच वेळी निकाल जाहीर करण्यात येणार आहे। मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी किरण सावंत, तहसीलदार नामदेव पाटील यांनी कामकाज पाहिलं आहे। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।